आणि स्पीड न्यूज मध्ये आढावा घेणार आहोत बातम्यांचा वेगवान पद्धतीने। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना ते म्हणाले की सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघतायत। मला शरद पवारांचाही फोन आला। महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे आणि ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवरती वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, असं म्हणत राऊतांनी विरोधकांना इशारा दिला। ज्या वेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही त्यावेळी माझ्या नातेवाईकांवर कुटुंबियांवर धाडी पडल्या। माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना उद्या पोलीस घेऊन जातील। असं घाणेरडं राजकारण भाजपकडून सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतून केला। ठाकरे परिवाराच्या नावावर 19 बंगले आहेत असा दावा त्या मुलुंडच्या दलालानं केला। माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या 19 बंगल्यांवरती पिकनिकला जाऊ, मी चाव्या देतो, असं राऊत म्हणाले। ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन, तर मुलुंडचा दलाल म्हणजे किरीट सोमय्या, असं म्हणत संजय राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला। राकेश वाधवांच्या खात्यातून भाजपच्या खात्यात पक्षनिधीच्या नावावर 20 कोटी गेले। निकॉन इन्फ्रा कंपनी किरीट सोमय्यांची आहे। किरीट सोमय्या राकेश वाधवांचे भागीदार आहेत। किरीट सोमय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला। पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली। वसईमध्ये लाडानीच्या नावावरती 400 कोटींची जमीन फक्त 4.5 कोटींना घेतली असल्याचा आरोप देखील संजय राऊतांनी केला। जितेंद्र नवलानी हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ईडीच्या लोकांचा घसा सुकेल। गेले 4 महिने ईडीच्या नावावर 70 बिल्डरकडून वसुली सुरू आहे। हे ईडीच्या काही अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि मी याबाबत मोदी, अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे। अशा 4 एजंट्सनी 300 कोटी रुपये वसूल केले असल्याचं राऊत म्हणाले। संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला। यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेस राऊतांच्या पाठीशी आहे असं पटोले म्हणाले, तर केंद्र सरकारची ब्लॅकमेलिंगची वृत्ती आणि ही वृत्ती महाराष्ट्राची नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केला। या सर्वातून महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला। किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल असं म्हणत तोंड बंद केलं नाही तर संपवून टाकू अशा भाषेत संजय राऊतांनी सोमय्यांवर निशाणा साधला। यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। संपवून टाकू ही भाषा एक नेता करत असेल तर निश्चितच याची नोंद घेतली जाईल। जैसा कर्म करेगा वैसा भगवान फल देगा अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिली। संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं। आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है असं म्हणत त्यांनी राऊतांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला। मोहित भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांनी त्यांच्यावरती केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। जी चौकशी करायची ती करा, चौकशीला उत्तर देण्याची माझी तयारी आहे असं भारतीय म्हणाले, तर सत्ताधारी खोटे आरोप करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याबाबत राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण मोहित भारतीय यांनी दिलं। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले। चंद्रपुरात शिवसैनिकांच्या वतीनं भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या फोटोला चपलांचा मार देण्यात आला। सोमय्या यांचा फोटो नारेबाजीनंतर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। भ्रष्टाचार बाहेर काढणारे सोमय्या स्वतःही त्यात सामील असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। सोमय्या यांची आता ईडीने चौकशी करावी अशी मागणी या आंदोलन प्रसंगी करण्यात आली। युवा नेतृत्वावर शिवसेनेचा विश्वास असल्याचं पाहायला मिळत असून लोकसभा निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे शिवधनुष्य उचलणार असल्याची माहिती मिळते। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार असून याबाबतचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं। यंदाची शिवजयंती 500 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले, मात्र या निर्णयामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या। यावरून आता राजकीय वातावरणात चर्चा सुरू आहे। भाजप नेते राम कदम यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचकटी आम्ही शिवप्रेमी जुमानणार नाही। आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते आम्हाला शिकवू नका असं म्हणत त्यांनी सरकारचा निर्णय जुमानत नसल्याचं सांगितलं।
बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव यावर्षी भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा केला जाणार आहे। या संदर्भात मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शिवजयंती उत्सवाची रूपरेषा सांगितली। यामध्ये जगविख्यात लेझर शो, 400 कलाकारांचं झांज पथक आणि बाईक रायडरचा देखील कार्यक्रम आयोजित केला असल्याचं संदीप क्षीरसागर म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असून जगातील सर्व तरुणाईचे ते आदर्श आहेत आणि अनेकांना प्रेरणा मिळावी अशा उद्देशाने महाराष्ट्रभर अनेक पुतळे उभे केले जातात। तसंच स्थानिक तरुणांनी सेवली तालुका जालना या ठिकाणी पुतळा उभारला असून हा पुतळा हटवण्याचं महापाप राज्य सरकारनं करू नये, अन्यथा याचा गंभीर परिणाम सरकारला भोगावा लागेल अशा शब्दात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला। मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी पालिकेनं जारी केली। यात गेल्या 24 तासात 235 कोरोनाबाधित सापडलेत, तर 446 रुग्ण बरे झालेत। सध्या बरे झालेल्या रुग्णांचा दर 98% पोहोचलाय। सध्या एकूण सक्रिय रुग्ण संख्या 2301 वर गेली आहे। गेल्या 24 तासात राज्यात 2831 रुग्ण सापडले, तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला। आतापर्यंत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 30,547 इतकी झाली। राज्यात सध्याच्या घडीला मृत्यूदर 1.82% पोहोचलाय। किराणा दुकान आणि शॉपिंग मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। जालन्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीनं या निर्णयाच्या विरोधात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून अनोखं आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे हैदराबादच्या एका इसमाला 6 लाखांना गंडवण्यात आलं। काही भामट्यांनी सुलेमानी पत्थर यांच्याकडे उपलब्ध असल्याचं सांगत हैदराबादच्या एका इसमाला गंडवलंय। सुलेमानी पत्थर मुठीत किंवा जवळ ठेवल्यानं शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही अशी अंधश्रद्धा आहे आणि याच अंधश्रद्धेच्या पोटी हैदराबाद इथून एक इसम हा सुलेमानी पत्थर घेण्यासाठी बुलढाणा इथे आला होता आणि या भामट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेत आणि 3 जणांना अटक करण्यात आली आहे। पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल हिसकावून चोरल्याची घटना घडली। या प्रकरणी पुणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। यानंतर पोलिसांनी पथकं तयार करून त्या परिसरात शोध घेऊन 2 संशयितांना ताब्यात घेतलं। विकास वाघेरे आणि अनिकेत कांबळे अशी आरोपींची नावं असून गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली। यानंतर पोलिसांनी त्यांच्या 3 साथीदारांना अटक केली। त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 70 मोबाईलसह 4 बाईक सुद्धा जप्त केल्या। राज्यामध्ये गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या बीडच्या परळी शहरातील एका किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला। यावेळी दुकानातून विविध प्रकारचा तब्बल 4,40,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय आणि दोघांना ताब्यात घेण्यात आलाय, तर 3 गुटखा माफिया मात्र फरार आहेत। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। मालेगाव शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम रखडलंय। उड्डाणपुलाजवळील काही नागरिकांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे काम रखडलंय। 2 वर्षात पूर्ण होणारा उड्डाणपूल 5 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील अर्धवटच आहे। यावर आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी प्रतिक्रिया दिली असून येत्या 7 ते 8 महिन्यात काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। वाशिम जिल्ह्यातील मुंबई नागपूर या द्रुतगती महामार्गाजवळील पेडगाव जवळ कंटेनरनं शेतातून 2 बैलांना घेऊन पायी जात असलेल्या शेतकरी आणि 2 बैलांना चिरडल्याची घटना घडली। कंटेनर उलटला असून झालेल्या भीषण अपघातामध्ये शेतकरी आणि 2 बैल जागीच ठार झाले, तर 1 जण गंभीर जखमी झालाय। वाशिममधील शेलू बाजार परिसरात अपघात झाला असून या अपघातात लग्नाला गेलेल्या वऱ्हाडाच्या गाडीतील 4 जणांचा मृत्यू झाला। 9 जण गंभीर जखमी झाले, त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींवर अकोला रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगडच्या पालीमधील सरसगड किल्ल्यावरती प्रचंड मोठा मानवनिर्मित वणवा लागला। या वणव्यामुळे किल्ल्याचा बहुतांश भाग जळलाय। यामध्ये किल्ल्यावर नव्यानं लावलेली रोपं आणि संवर्धन केलेली झाडं जळून खाक झाली। शिवाय इथली माकडं, वानर आणि पक्ष्यांच्या अन्नाचा देखील प्रश्न निर्माण झालाय। त्यांचा अधिवास नष्ट झालाय, त्यामुळे जे कोणी लोक वणवा लावतायत त्यांना शोधून कडक शासन करण्याची गरज आहे, असं शिवरुण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केतन भस्के यांनी मागणी केली।
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनविभागातील वडदा गावात अज्ञात हिंस्र प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या 14 शेळ्या फस्त केल्या। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश वनविभागाला दिले। बदलापूर जवळच्या गोरेगाव भागात बिबट्या पाणी पिण्यासाठी आला होता। त्याचं प्लास्टिकच्या जारमध्ये डोकं अडकलं। त्याला शोधण्यासाठी वनविभाग, पॉज आणि वॉर ही प्राणीमित्र संघटना देखील मेहनत घेत होते। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकानं त्याला बेशुद्ध केलं। प्लास्टिक जारमधून त्याचं डोकं सोडवलं। बिबट्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याच्यावरती तत्काळ उपचार सुरू करण्यात आले। बीड जिल्ह्यामध्ये अचानक वातावरणीय बदल झाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। हवामानातील बदलामुळे टोमॅटो पिकावर करप्या रोग पडलाय, त्यामुळे टोमॅटोचे भाव सुद्धा गडगडलेत। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या वडाळे येथील पळून गेलेल्या प्रेमी युगुलांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पहूर पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशनमध्येच आपलं लग्न लावण्याची विनंती पोलिसांना केली। यावरून पोलिसांनी युवक युवतीच्या कुटुंबियाने पोलीस स्टेशनला बोलावून पोलीस स्टेशन आवारातील दत्त मंदिरासमोर व्हॅलेंटाईन डेला प्रेमी युगुलांचा शुभविवाह लावून दिला। आई वडील नसलेल्या आणि वयाच्या 4 वर्षांपासून बदलापूरच्या अनाथ आश्रमात वाढलेल्या एका मुलीनं उंच भरारी घेतली आहे। ही मुलगी भविष्यात डॉक्टर होणार आहे। तिला MBBS ला प्रवेश मिळालाय। या मुलीचं नाव शबाना शेख असं आहे। डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी नीटची परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठ्या कष्टानं तिनं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळवलाय। अशाच आणखी काही बातम्या पाहायच्या आहेत स्पीड न्यूज मध्ये। एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज। रामगडमध्ये भीषण अपघात झालाय आणि हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। रांचीवरून रामगडला जाणाऱ्या गाडीचा ब्रेक फेल झाला, ज्यामुळे चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी उलटली। अद्याप बचाव कार्य सुरू आहे। रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धाची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे भारतीय दूतावासानं युक्रेनमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याचा सल्ला दिला। या घडीला युक्रेनमध्ये जवळपास 18,000 भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून यापैकी अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्रीयन असल्याची माहिती पुढे आली आहे। बॉलिवूड स्टार सारा अली खाननं सोशल मीडियावरून काही खास फोटो शेअर केलेत। यात साराचा ग्लॅमरस लुक दिसतोय। सारानं काळ्या रंगाचे कपडे घातलेत आणि साराच्या या ग्लॅमरस फोटोवर 12 लाखांहून अधिक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे। छोट्या पडद्यावर नाव गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकतंच पती विकी जैन सोबतचे रोमॅन्टिक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले। अंकिता आणि विकीनं फोटोशूटसाठी पांढरे कपडे घातलेत। गेहराई या सिनेमाची टीम फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हर पेजवरती झळकली आहे। या दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि धैर्य करवा या चौघांचा ग्लॅमरस आणि हटके लुक पाहायला मिळतोय। दीपिकानं सोशल मीडियावरून हा फोटो शेअर केलाय। हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय। मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिनं नुकताच साडीमध्ये खास फोटोशूट केलंय। या साडीत वैदेहीचं सौंदर्य आणखीनच खुललंय। सोशल मीडियावरती वैदेहीचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल होत आहे। आणि या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा।